गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना, मजेतच. मी पण थोडीशी आज बरी झालेली आहे. आणि काल ट्रिपला पण जाऊन आले होते, त्याच्यामुळे सकाळी उठून आता काही आपण नाश्ता वगैरे करत नाही. असंही आम्ही एव्हरी संडे सकाळचा नाश्ता आमचा बाहेरच असतो, कारण दोघांनाही सुट्टी असते, त्याच्यामुळे लेट उठतो. त्याच्यामुळे मग काय होतं, दोघांनाही सुट्टी असल्यामुळे आम्ही बाहेरच नाश्ता करतो. सकाळी उठून एवढं करणं पण होत नाही. जे पण आमचे काही सुट्टीचे दिवस आहेत ते आम्ही एन्जॉय करतो. इथे मी नोवाला कामाला लावून मी निघत होते. नोवाला इन्स्ट्रक्शन दिलं की तुझं काम झालं, फक्त तू झाडून घे, पोछा काही मारू नकोस, कारण सकाळी सकाळी थोडंसं झाडलं की चांगलं असतं ना. पोछा मारू नकोस. बरंच काही अजून क्लिनिंग माझं संडेचं होणार होतं. त्या सगळ्या गोष्टी मला आल्यावर करायच्या होत्या. अगोदर पेटपूजा मग काम दूजा म्हणतात ना, त्यानुसार होतं. अगोदर मी खाऊन येते, मग त्याच्यानंतर मी कामाला सुरुवात करते. घरामध्ये इतका पसारा पडला होता, कारण कॉन्स्टंटली माझ्या घरात, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघत असाल की कॉन्स्टंटली माझ्या घरामध्ये पाहुणे, दवाखाना, बेबीचं या सगळ्या गोष्टी आणि स्कूल, या सगळ्या गोष्टी असे झाले होते की एकत्र झाले होते. आणि माझी स्कूलची ट्रिप, या सगळ्या गोष्टी इतक्या असं मिळून मिसळून आल्या होत्या. म्हणतात ना, आले की सगळे एकदमच येतं म्हणतात ना, त्यानुसारच माझं असं झालं होतं हालत. पण आज काही संडे आम्ही निवांत होतो, कारण ताईला बाळ झालं. बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरूप आहेत, ते त्यांच्या घरी आहेत. म्हटलं आता सगळा जो काही पसारा आहे आपल्याला एकदा आवरायचं आहे. आणि कसं होतं माहिती आहे का, दिवसभर ज्या आपण दगदगमध्ये असतो, म्हणजे आठवड्याभरात हे सामान इथं आहे, हे सामान तिथं, पटकन जायचं असतं. आठला पंचिंग असं, तर आम्हाला सगळ्यांना 7:45 किंवा 7:45 5 मिनटं कमी असताना घरातून निघावं लागतं. त्याच्यामुळे आहे त्या गोष्टी आहे तिथंच राहतात, आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला संडे लागतो. आणि संडे असले की आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्ही कधीच घरी नाश्ता करत नाही. आम्ही दोघंही आता निघालेलो आहोत मस्तपैकी. आम्ही जात आहोत नेहमी सोमेश्वरमला, हॉटेल सोमेश्वरमला. हे सोमेश्वरम हॉटेल आहे वडगाव ब्रिजच्या खाली, अगदीच कोपऱ्याला आहे. पण इतकं छान आहे, म्हणजे आम्ही ओपन ज्या दिवशी झालं फर्स्ट डे टू, त्या दिवसापासून दर संडेला आम्ही तिथे जातो. त्यांच्या नाश्त्याची क्वालिटी, क्वांटिटी जी आहे ती खरंच उत्तम आहे. ते सोडून आता आम्ही कुठेही जात नाही, आणि दर संडेला आम्ही हमखास जातो. मध्यंतरी काही संडे आम्हाला या सगळ्या दगदगीमुळे जाता आलं नाही. आणि आम्ही राहतो किरकटवाडीच्या इथे, तर तो जो लाईन असतो, तो जो रोड आहे, तो सॅटर्डे संडे खूप जाम असते. बघा, गाड्या बघू शकता, कारण सगळ्यांना इकडे पिकनिकसाठी वगैरे येतात. कारण याच रोडला खडकवासला आहे, सिंहगड आहे, पानशेत आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी इकडे आहेत. आणि इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे. मी नेहमी तुम्हाला माझ्या गॅलरीमधून व्ह्यू दाखवते, आणि माझ्या गॅलरीमधून धुकं का होईना सिंहगड दिसतं, आणि मला खूप छान वाटतं सकाळी सकाळी माझ्या गॅलरीत जायला. आणि इकडे झाडं, डोंगर बरंच काही आहे. म्हणतात ना, खरंच पुण्याला आहे ना नैसर्गिक काय लाभलेलं आहे ना. खरंच पुणेकर खूप आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्याला निसर्गाची साथ खूप आहे. जर पुणे सोडून आपण जर थोडं दुसरीकडे गेलो तर एवढे झाडी झुडपं, एवढं छान वातावरण मी तरी अजून पाहिलं नाही. आणि अजूनही माझं फिरायचं बाकी आहे, मी फिरून घेईनच. अशा प्रकारे आम्ही निघालोत मस्ती मजा करत. आम्ही दोघंही खूप एन्जॉय करतो. एकच लाईफ आहे, आपण एन्जॉय करायला पाहिजे ना. त्यामुळे माझा ह्या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवते आहे. तर मला तुमच्या सपोर्टची पण खूप खूप गरज आहे. पुढे व्हिडिओ बघा, खूप सुंदर आयटम्स आहेत खाण्याचे. शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, आम्हालाही तुम्ही सपोर्ट करा. अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहोत. मागे CWPRSचं ऑफिस दिसतंय. म्हणजे हा रोड म्हणा, इथलं सगळं काही, इतकं रोड पण इथला मोठा आहे. त्यामुळे मला ही एरिया खूप आवडते. ही एरिया सोडून मला दुसरीकडे आवडत नाही, पण इतकी शांत आहे, शांतता लाभते आम्हाला इथे. त्याचबरोबर अशा प्रकारे आलो. इथे ॲम्ब्युलन्स जात होती एका पाठोपाठ एक. पहिल्यांदा ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता मोकळा करून दिला. काय इमर्जन्सी आहे माहिती नाही आहे, पण खूप जोरात ओरडत जात होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केला. आणि पहिलं आपलं ते काम बनतं की आपण ॲम्ब्युलन्सला रस्ता दिलं पाहिजे. माहिती नाही आतमध्ये कोणी कुठल्या सिच्युएशनमध्ये असू शकतं. तर सगळे मित्रमंडळी, माझ्या यूट्यूब फॅमिलीला एकच आहे की ज्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला चांगलं काम करता येईल त्या सिच्युएशनमध्ये आपण चांगलं काम करूयात. जसं की थोड्या पण गोष्टी आपण समाजासाठी चांगलं करू शकतो. ही पण एक मदतच असते. कुठेही तुम्हाला असं ॲम्ब्युलन्स म्हणा, काही छोट्या छोट्या गोष्टी असंही करतच असतो. व्हिडिओमधून तुम्हाला दाखवेनच एकानंतर एक सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे आता आम्ही ते नांदेड फाट्याला, इथून म्हणजे गर्दी बरीच आहे गर्दी. आणि आम्हाला उशीरच झाला. ॲक्च्युली उठायलाच उशीर झाला आम्हाला. उठलोच आम्ही 9:30 वाजता.
त्याच्यानंतर अंघोळ बिंघोळ नाही, फक्त फ्रेश झालो, ब्रश केलं आणि मस्तपैकी पहिल्यांदा म्हणलं नाश्ता करावा, कारण घरी आल्यावर दोघांनाही क्लिनिंग करायचं होतं. दोघंही ठरवलं होतं की आज आपल्या दोघांचाही दिवस असणार आहे क्लिनिंग ऑफ द डे. अशा प्रकारे इथे आलो. इथे बघू शकता नांदेड सिटीचं गेट खूप सुंदर आहे. मला नांदेड सिटी पण खूप आवडते बरं का, तसं हे नाही आहे. इतके उंच उंच इमारती आहेत. हे बघा गेट, एंट्रन्स कसा आहे, एखाद्या IT पार्कसारखा एंट्रन्स आहे इथला. खूप सुंदर एंट्रन्स आहे इथला. ही नांदेड सिटी. आणि बरेच आता बिल्डिंग्स पण वाढत आहेत. मला वाटतं आता सूर वगैरे मध्ये आलप, सूर असे बरेच काही नवीन नवीन बिल्डिंग्स झालेले आहेत. लोकॅलिटी इथली खूप वाढती आहे. म्हणजे एन्जॉय करत जाते प्रत्येक गोष्ट. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या असतात, टिपलेली बरी असतात. लोकांनी त्याचा आनंद घ्यावा असं वाटतं. हे आहे लोकमतचं ऑफिस, लोकमत प्रेसचं. किती छान दिसतं ना यांचं पण ऑफिस, हिरवंगार वगैरे. आणि मला झाडांच्या सान्निध्यात राहायला खरंच खूप आवडतं. म्हणजे सगळीकडे हिरवं हिरवं, डोंगर डोंगर छान वाटतं. आणि इथंच शेजारी आहे माझी ऑल टाईम फेवरेट मॅगनोडल्स. असं नाही, मी बाहेर गोष्टी आवडतं, जसं की डॉमिनोज आवडतं, बर्गर किंग आवडतं, मॅगनोडल्स, प्रत्येक गोष्टी बाहेर खायची मला खूप सवय आहे. मिस्टरांना नाही, अजून मिस्टरांना वाटतं घरातलं खाणं, मी खूप बाहेरचं खात असते. अशा प्रकारे आता आम्ही इथे आलो आहोत धायरीच्या ब्रिजवरती. आज संडे असल्यामुळे सगळीकडे अशी गर्दीच होती आणि मला आज संडे वाटतच नव्हतं, कारण नेहमी आम्ही लवकर जातो. म्हणजे 8-8:30 वाजता आम्ही घरातून निघतो. म्हणजे तशी झोप पण व्यवस्थित झालेली असते. पण मी म्हणलं ना, माझी शाळेची ट्रीप जाणार होती. ट्रीपमुळे मी गेल्यामुळे यायला 11:30 वाजले आणि त्याच्यामुळे उठायला पण उशीर झाला. तो ट्रीपचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. खूप सुंदर अनुभव होता तिथलाही. म्हणजे काय सांगू तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी मी टाकणारच आहे. अशा प्रकारे इथे धायरी ब्रिज क्रॉस करून आलेलो आहोत आम्ही. इथे आहे आपलं धायरीचं वन ऑफ द मोस्ट फेमस पॉईंट, अभिरुची. इथे सगळ्याच गोष्टी आहेत. शेजारी पोलीस स्टेशन पण आहे, काही कांड वगैरे झालं तर. इथे PNG आहे, मूवीचं थिएटर आहे. त्याच्यानंतर द्वारकादास श्यामकुमार यांचं साडीचं दुकान आहे, DMart आहे. मला पण खूप आवडतं. आजकाल आम्ही DMartचे इथे 2 ऑप्शन आहेत आम्हाला जायला. नांदेड सिटीमध्ये पण एक DMart आहे आणि अभिरुचीमध्ये पण अभिरुचीमध्ये मल्टिपल गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे आम्हाला अभिरुचीला जायला आवडतं. आणि इथे फायनली अशा प्रकारे आम्ही पोचलो सोमेश्वरम हॉटेलला. आणि यांच्याकडे ना संडेला इतकी गर्दी असते ना, वेटिंगला थांबावं लागतं. इथे गाडी लावायला देखील जागा नव्हतं. अशा प्रकारे आम्ही वाट काढत सिक्युरिटीला सांगून गाडी लावली आणि आता आम्ही जात आहोत हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये गेल्या मला जे एक साईडचाच कोपरा आवडतो, जिथे की झाडी लावलेली आहेत, रोडला आहेत. इथे रिकामं झालं आणि फायनली भेटले होते. ते म्हणले की इथे बसा तुम्ही, कारण मला मिडलला जाऊन बसायला आवडत नाही. कारण म्हणजे इथून असं सगळं हा दृश्य, गाड्या हे सगळं दिसतात आणि मिडलला बसलं की एवढं सिक्युअर वाटत नाही. हे इथे बघू शकता मिडलची जागा. इथे आम्हाला जागा मिळणार होती, पण आम्ही तिथे बसलो नाही. एक काकाने आम्हाला तिथे जागा करून दिली. आणि अशा प्रकारे कसं एक सेफ कॉर्नर असलं की आपल्याला पण एक खायला एक सेफ वाटतं, एक प्रायव्हसी राहते. सीन असं प्रायव्हसी राहते. आणि हे यांचा मस्त मेनू बघूनच असं वाटतं की काय खाऊ काय नाही. आणि खरंच त्यांचं हॉटेल अप्रतिम आहे. डे 1 पासून, त्यांच्या ओपनिंग डेपासून आम्ही त्या हॉटेलला जातो आहोत. म्हणजे इतकं सुंदर क्वालिटी आहे, खूप सुंदर क्वालिटी. अशा प्रकारे बरंच काही आहे मेनूचं. आणि खास हे बनलेलं आहे साऊथ साईडचं आहे. ह्याचे काही जे टेस्ट आहेत प्रॉपर साऊथसारखेच लागतात, म्हणजे साऊथसाठी फेमस आहे. अशा प्रकारे आम्ही तिथे ऑर्डर देत होतो. ऑर्डर द्यायचं पहिलं काम माझंच असतं, तुला काय पाहिजे बघ. कारण हे काय करतात, जेव्हाही जाईल त्यांचे काही गोष्टी ठरलेल्या असतात, एक तर ऑनियन उत्तप्पा किंवा डीप बटाटा वडा सांबार. पण मी काय करते, मल्टिपल गोष्टी तिथल्या ट्राय करत राहते. हे मला नेहमी रागवत असतात, जे पोट भरेल ते खात जा, उगीच पातळ डोसा घेतीस आणि मग त्याच्यात काय हे होतं. पण नाही, मला मल्टिपल गोष्टी ट्राय करायच्या असतात. आणि मी असं यांना ऑर्डर देत होते. मस्तपैकी ऑर्डर दिला. ह्यांना विचारलं ह्यांना काय देऊ. हे म्हणले अगोदर बटाटा वडा सांगा. मग त्याच्यानंतर बटाटा वडा कॅन्सल केलो आम्ही. उत्तप्पा सांगितला आणि मी मात्र मसाला डोसा सांगत होते. खरंच मसाला डोसा इतका क्रिस्पी होता आणि पातळ होता. मला आवडतं ना. मग त्याच्यानंतर इथे 3 प्रकारच्या चटणी आहेत. एक पांढरी चटणी आहे आणि एक जी लाल चटणी आहे ती टोमॅटो टाईप थोडीशी आंबट आहे, म्हणजे साऊथसारखं. आणि जी मधली पिवळी चटणी आहे ती पण खूप छान आहे. आणि सांबार पण खूप मस्त असतो ह्यांचा.
सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनली मग माझं पोट भरलं नाही ह्यांना लक्षात आलं आणि मग